तुकाराम मुंढे यांची दहशत बघा. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यावर फक्त 10 दिवसात तुकाराम मुंढे साहेबांनी भेसळ माफिया संपवले. दूध भेसळ थांबली. सध्या महाराष्ट्रातील अर्ध्या पानटपऱ्या बंद आहेत, तर मेडिकल लाईन 4 दिवस झाले एक्सपायर्ड झालेल्या गोळ्या औषधं काढण्यात व्यस्त आहेत. काय दहशत आणि रुबाब आहे या माणसाचा. अख्खं मार्केट जाम केलंय तुकाराम मुंढेंनी. तुकाराम मुंढे साहेब एवढं काम करू शकतात तर मुख्यमंत्री का करत नाही? त्या टरबूजला हटवून तुकाराम महाराज मुंढे साहेबांना मुख्यमंत्री करा, मग बघा कसे सुतासारखं सरळ होतात. तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहेत हे भाग्य समजा. युरोप अमेरिकेतला कुत्रा सुद्धा चांगला जेवण करत असेल आपल्या दोघांपेक्षा. एक्झॅक्टली मित्रा, आपण एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं अन्न खातोय आणि हे प्रूव्ह झालंय अनेकदा. चायनाने आपला तांदूळ नाकारला, जपानने आपला आंबा नाकारला, का तर त्यात भेसळ असते. तुकाराम मुंढे सध्या अन्न औषध खात्यामध्ये काम करतात आणि ज्या प्रकारे ते काम करतात सगळं उघडकीस आलेलं आहे आणि आपण कशा प्रकारचं अन्न खातोय हे पण लक्षात आलेलं आहे. पण एक गोष्ट नक्की सांगतो मित्रांनो, आता होणार असं की तुकाराम मुंढेंची बदली होणार आणि बदली जर का झाली तर ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणीतरी बदली करण्यासाठी सही केलेली आहे आणि ती सही तुमच्या आमच्या मृत्यूपत्रावरची सही असू शकते. आता जर ह्या खात्यातून मुंढे साहेबांची बदली झाली तर महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरली म्हणून समजा. दुधातली भेसळ कमी झाल्यामुळं धाराशिवचे शेतकरी तुकाराम मुंढेंसाठी मैदानात उतरले. मुंढेंचा फोटो घेऊन पाठिंबा दिला. गावागावातल्या टपऱ्या खरंच बंद झाल्या का? पत्रकार राहुल कुलकर्णी यांचा हा ग्राउंड रिपोर्ट बघा. जेव्हा तुकाराम मुंढे यांची बदली झाली FDAला, त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना मला त्यांच्या बोलण्यात एक खंत जाणवली की त्यांच्याकडे FDAचं आयुक्तपद दिलं गेलं, त्यामुळे ते थोडेसे नाराज होते. पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी धडाक्यात कारवाई सुरू केली. काहीतरी मॅन्डेट आहे असं दिसतंय तुकाराम मुंढेंना. ते क्लीनअप मिशनवरती निघाल्यासारखं त्यांचं. आणि त्या गावात इथे आता आनंद खर्डेकर यांच्याबरोबर गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं किती पानटपऱ्या बंद झाल्या. जरा त्याबरोबर मी अण्णासाहेब रुपनवर, मी शिक्षक आहे एक. आणि आता सध्या परांड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की एकही टपरी चालू दिसत नाही. हे तुकाराम मुंढे आल्यापासून हा, हे तुकाराम मुंढे त्यांचाच इफेक्ट आहे पूर्णपणे, नाहीतर अगोदर पूर्णपणे चालू होतं. किती टपऱ्या बंद झाल्या? जवळजवळ 90% टपरी बंद आहेत परांड्यात. होय, हो, मोठ्याने बोला. एवढा effect आहे. 90% बंद झाले. आहे. सर किती टपऱ्या होत्या ज्या आकड्यात सांगता येईल? 8, 9, 10 बंद झाल्या? आकड्यात नाही सांगता येणार, असे शेकडो टपऱ्या असतील सध्या परांड्यात. त्याच्यातल्या 90% बंद आहेत सर. काय काय मिळत होतं त्या टपऱ्यावर? टपऱ्यात काय गुटख्याचे तंबाखू, वेगवेगळे प्रकार, गुटखा. तंबाखू, गुटखा, काय ते वेगवेगळे प्रकार आहेत गुटख्याचे, ते सर्व मिळतात. आणि हे कधीपासून बंद व्हायला सुरुवात झाली? हे या 2-3 दिवसात अगदी सरांनी ज्या वेळेस चार्ज घेतला मुंडे साहेबांनी त्यावेळेस पासून काय 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 जरा जरा उठून उभं राहाकडे. पदभार. तुमचं काय नाव? मी बालाजी कोळेकर. बालाजीराव. पदभार त्यांनी घेतला हो. मुंडेंनी. मुंडे साहेबांनी पदभार स्वीकारला हं. की आपोआपच त्यांची दहशत, म्हणजे कामातून दहशत आहे त्यांची. पहिल्यापासूनच त्यांची कामातून दहशत आहे. आणि त्यांनी पदभार स्वीकारला त्यांनी जे काय पानटपऱ्या आहेत त्या सगळ्या त्यांना दहशत झाली की तुकाराम मुंडे सारखा चांगला. आता जे पानटपरीवर जाणारे लोक होते ते काय करायला लागले मग? आता काय तात्या त्यांना पर्यायच नाही ना. पर्यायच नाही. असं आहे की तुकाराम मुंडे यांच्याबद्दल प्रशासनामध्ये एक थोडीशी नकारात्मक बाजू आहे. ते कोणाचं ऐकत नाही वगैरे वगैरे. त्यामुळे दीर्घकाळ त्यांना वेटिंगवरती ठेवलं जातं. 25 बदल्या झाल्या तुकाराम मुंडेंच्या. पण एखादा अधिकारी जर त्याला काही मॅन्डेट दिला असेल तर तो कसं काम करू शकतो त्याचं हे उदाहरण आहे. तात्या इकडे बरोबर. किती दूध तुमचं? हे बघा, हे दूधवाले आहेत. हां, हे धरा. हां, 100 लिटर. किती म्हशी? 10 गाई. 10 गाई. किती चलती एक गाय? 10 लिटर चलते. बरोबर धरा. एक गाय 10 लिटर चलते. म्हणजे तुमचं दूध झालं 10 गाईचं 100 लिटर. 200 लिटर दुसऱ्याकडनं घेता काय? संध्याकाळी 100, सकाळी 100. 200 लिटर दूध घेते. काय भाव चालू आहे आता? आता 8-5-3 28 रुपये जास्त. 28 38 रुपये जास्त. 38 चांगला भाव आहे की. आणि हे मुंड्यांचा काय संबंध आहे? मुंड्याचा संबंध आहे म्हणूनच आता जरा रेट व्यवस्थित आहे. खायला त्यामुळं आम्हाला बरे वाटत. कस काय आता त्यांना येऊन तर 10 दिवस झाले 10 की. दिवस झाले खावं द्या, फिकून द्यायला लागले, कुठं दुधाची मिसळ व्हायला लागली, घ्यायला लागली लोक सगळी. फिकून नाही लागले हा, काय काय चालू आहे असं ते सगळं जे हे झालं. काउक बोलायचं म्हणून बोलायला. बोलायचं नाही, खरं बोलायला लागलं. हा, त्यामुळे काय काय फेकून दिलं मला सांगा बरं. याशी कुठं जातं भेसळ जी आहे दुधाची कुठं होती ते काय लोकं- होतं म्हणजे भेसळ? ते आपली दूध वाढायचे हे पावडर पासून कशापासून पावडर बंद.
मग त्यामुळे ती आता एकदम दहशत पडलेली आहे भरपूर. तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघितलं का फेकून देईल? आपण बघितलं नाही, पण कालवा चालू 400. तर आहे. रामेश्वर अरुण पानवशे, मी दूध उत्पादक शेतकरी. बरं, आधी रामेश्वरराव पानटपऱ्या किती बंद झाले? पण टपऱ्या कालच्या धरणात मला 50-70% बंद दिसायला लागले ते. हे क्रेडिट असतं अधिकाऱ्याचं, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. हां. आणि अशी जर दुधावर जर हे केली, भेसळ जर बंद केली, तर आमच्या दुधाला सुद्धा 100 रुपये भाव हा भेटू शकतो. अधिकारी जर 100 रुपये काय लिटर? लिटर पर लिटर. एवढा? हो. आणि आज चारा हे मागलेलाच आहे, त्यामुळं दुधाला 100 रुपये भाव हा कंपल्सरी पाहिजे. पण मुंडे आल्यापासून खरोखर झालंय का असं काही दुधाचं? दुधाचं आता सध्या चांगलं हे झालंय. 40% फक्त दूध आहे, 60% भेसळ आहे. त्याच्यामुळे 100 रुपये. 40% दूध आहे, 60% भेसळ आहे. काय असतं त्या भेसळीमध्ये? भेसळ म्हणजे असं युरिया. युरिया ती काहीतरी हे भेटतं, पावडर भेटते मला त्यांच्याकडे कॅल्शियम गट येण्यासाठी. हां. काय पण मिक्स करतात विषारी पदार्थ. मग आता काय झालं मुंडे आले म्हणून? खरोखर झालंय का पद्धत? हो. हं? आपण कुणी काय डोळ्याने बघितलंय का ह्यानं फेकून दिलं त्यानं फेकून दिलं? फेकून नाही, असं नाही झालेलं. कारण जी माहिती झालं की त्यांना चार्ज घेतलाय, असं नुसतं माहिती होस तर सगळं दूध क्लिअर यायला लागलं. ते पहिलं भेसळ व्हायचं डेअरीवर, ह्याच्यावर त्याच्यावर, ते सगळं बंद झालं ना. खरं आहे का? आज त्यांचे अधिकारी इथले येऊन स्वतः चेक करायला लागले ना. स्वतः चेक करायला लागले. डेअरी जे साहेब आहेत, चेअरमन आहे, आधी येत नव्हते. कोण नव्हतं येत. आता स्वतः डेअरीवर येऊन चेक करायला लागले, बाबा काय परिस्थिती आहे, काय नाही. एक तुकाराम मुंडे नावाचा व्यक्ती तिथं आहे, तर काय दिसतंय? मेसेजेस काय जात आहेत? एक मराठीमध्ये म्हण आहे सर, की लग्नाच्या वराडामध्ये वरमाई चांगली पाहिजे तर खरं. वराड चांगला असतं. अगदी बरोबर. तर तशा पद्धतीनं जर प्रशासनाला हाताळायचं असेल, तर जर प्रशासनाचा जो लीडर आहे तो लीडर जर योग्य काम करत असेल, म्हणजे भ्रष्ट नसेल, तर खालचे आपोआप काम करतात. परंतु त्याच्यापासून आता त्यांची एक साखळी प्रशासनाची, अगदी ग्रामपंचायतच्या शिपायापासून किंवा तहसीलच्या शिपायापासून ते त्या सचिवापर्यंत, आयुक्तापर्यंत, हे जर आयुक्त जर टॉप लेवलचा माणूस त्यानं जर सिस्टीम बदलायचं ठरवलं, तर हे खालच्या बरोबर काम करत जातं. तसं मुंडे साहेबांच्या बाबतीत तसं होतं की त्यांनी सांगितलं तर त्यांच्या आदेशानुसार त्याची अंमलबजावणी होतं आणि इफेक्ट जबरदस्त दिसतोय. आज प्रत्येक ठिकाणी जावा, या चौकातच नाही, तुम्ही पुढच्या चौकात जावा, चर्चा तुम्हाला मुंडे साहेबांच्या ऐकायला भेटेल. टपऱ्याच्या बाबतीत असू द्या, दुधाच्या बाबतीत असू द्या, शेतकऱ्यांना आज असं वाटतंय की आपल्याला दिवस चांगले येणार आहेत आणि हे जे भेसळ करणारे लोक आहेत त्यांच्यावरती चांगला चाप असेल. आज भेसळ करणारे एक नाही हो, प्रत्येक क्षेत्रात आहे. त्या किराणाच्या डाळीत सुद्धा आज खडं भेटतात तसले, त्या डाळीच्या कलरचे. तांदळात तीच परिस्थिती आहे. म्हणजे किराणा माल असू द्या, दूध असू द्या, त्या दुग्धजन्य पदार्थ असू द्या, हे पुन्हा भेसळ नाही असं म्हणायचंच नाही. अगदी मी सकाळी बातमी वाचली त्यांची की वडापाव देण्यासाठी एखादा कागद, न्यूजपेपरचा कागद द्यायचा नाही, म्हणजे ते सुद्धा हानिकारक आहे. हां, ते सुद्धा हानिकारक आहे. मग एवढ्या प्रत्येक जर बेसिक गोष्टीपासून जर बदल जर केला त्यांनी, तर अगदी मी म्हणतो आता जे कॅन्सरग्रस्त लोक आहेत, कॅन्सरचं जे प्रमाण वाढायला लागलं आहे, हे भविष्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण बऱ्याच प्रमाणे, अगदी एका माणसामुळं बऱ्याच प्रमाणात कमी होईल या प्रत्येक भेसळमुळे. हा मोठा इफेक्ट आहे. अगदी बरोबर आहे. आणि मला पुन्हा तेच सांगायचं, इतकं नकारात्मक वातावरण असताना, की प्रशासनात काही होत नाही असं वाटत असताना, एक व्यक्ती येतो, तो बदल घडवतो आणि त्याच्याबद्दल ही कुठली तरी खेडेगावातली, निमशहरी भागातली मंडळी चहा पीत चर्चा करतात. मला वाटतं की हा चांगला संदेश आहे. हल्ली काय झालं की राजकीय व्यवस्थेवरती कोणाचा विश्वास राहिलेला नाही, सगळे भ्रष्ट आहेत अशी साधारण धारणा आहे. आता काहीतरी बदल घडून, कारण शेवटी असं ते सर म्हणाले त्याप्रमाणे हे रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण जे जे काही खातो त्याच्याशी गोष्ट निगडीत आहे. म्हणून मी इतकी व्यापक चर्चा केली. मुंडे हा एक व्यक्ती न राहता ती व्यवस्था बनायला हवी.